व्हिडिओमध्ये आपण रँकाइनची जी थेरी आहे ती कव्हर करणार आहोत. मागच्या काही व्हिडिओमध्ये युलरचे उदाहरणं बघितले आपण बरं का. तो मागच्या ज्या उदाहरणामध्ये आपण युलरचे थेरी बघितलेत. आता आपण काय बघणार आहोत, रँकाइनची थेरी बघणार आहोत. तो रँकाइन थेरीनुसार जर तुम्ही बघायला गेलात तर तुमच्या लक्षामध्ये येईल की मला जर का लोड काढायचा असेल, ज्याला मी क्रिपलिंग लोड बोलतोय, बकलिंग लोड बोलतोय, तर त्या केसमध्ये PE इज इक्वल टू फॉर्म्युला असणार आहे माझ्याकडे सिग्मा सी. याला स्ट्रेस बोलतो, क्रिपलिंग याला क्रिटिकल स्ट्रेस बोलतात. कधी कधी FC ने दाखवतो, मी दाखवतो याला सिग्मा सी ने. कशात दाखवतोय? क्रिटिकल स्ट्रेस आहे. तो बकलिंग और क्रिपलिंग लोड इज इक्वल टू सिग्मा सी इंटू एरिया, सिग्मा टी इंटू एरिया डिवाइड बाय 1 प्लस अल्फा लॅम्बडाचा स्क्वेअर. 1 प्लस लॅम्बडा अल्फाचा बघा, 1 प्लस अल्फा इंटू लॅम्बडाचा स्क्वेअर. आता तुम्हाला एक एक टर्म समजून सांगावं लागतील. पहिला आहे सिग्मा सी, याला बोलतो क्रिटिकल स्ट्रेस. क्रिटिकल स्ट्रेस ही जर काढायची असेल तर आपल्याकडे क्रिपलिंग लोड असतो डिवाइड बाय एरिया करायचा. P अपॉन एरियाकडून स्ट्रेस येऊन जातो आपला. ए असतो आपल्याकडे, एरिया असतो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ कॉलम, तो क्रॉस सेक्शन ऑफ कॉलम. ओके. अल्फा जो असतो तो असतो कॉन्स्टंट. अल्फा का असतो? कॉन्स्टंट. हा कॉन्स्टंट झाला. आणि लॅम्बडा जो असतो त्या लॅम्बडाला बोलतो आपण LE बाय रेडियस ऑफ गायरेशन के. LE बाय के. ओके. आणि लक्षामध्ये येईल तुम्ही काय म्हणणार आता की LE तर आपल्याला काढता येतो, मागे पण शिकलो आपण, नवीन सांगतो वाटल्यास तुम्ही. हा क्रिटिकल स्ट्रेस आहे, दिलेला राहील. हा एरिया आहे, काढता येईल. अल्फा आहे, दिलेला राहील. लॅम्बडा असतो LE बाय के. इथून आपण शिकूया. मी परत सांगतो तुम्हाला, LE बोलतात इफेक्टिव्ह लेंथ. काय बोलतात? इफेक्टिव्ह लेंथ. आणि या इफेक्टिव्ह लेंथचे तुमच्याकडे 4 केसेस आहेत. हे बघा, इफेक्टिव्ह लेंथ कोणाला बोलतात? लोड आल्यानंतर जो कॉलम वाकतो, वाकलेल्या लांबीला काय बोलतात? इफेक्टिव्ह लेंथ. आपल्याकडे किती आहेत? 1 2 3 4. 1 2 3 4 केसेस आपल्याकडे, बरोबर. पहिली केस आपल्याकडे काय आहे? पहिली केस आहे बघा, दोघं एंड हिंज आहेत. दोघं एंड काय आहेत? हिंज. ओके. इथं म्हणतील की बोथ एंड काय आहे? हे बघितलंय मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, बरोबर. तर या पद्धतीने बोथ एंड जर हिंज असतील तर त्या केसमध्ये जेवढी लांबी आहे ना बाळांनो, हे बघा इथून तिथवरती याची लांबी आहे, तो जेवढी लांबी आहे तेवढीच आपलं काय तो L इज इक्वल टू LE. याचा अर्थ काय झाला? जेवढी लांबी आहे तेवढीच इफेक्टिव्ह लेंथ आहे. दुसरी केस घेतली. दुसरी केस काय की एक एंड आहे हिंज आणि दुसरा एंड काय आहे? फिक्स. दुसरा एंड काय? फिक्स. तर याचा अर्थ असा झाला, वन एंड हिंज आणि दुसरा एंड काय आपल्याकडे? आणि अदर एंड फिक्स. ओके. या केसमध्ये तुम्ही काय करणार? या केसमध्ये L जो असतो तो LE काढायचा आहे. बघा LE काढायचं ना तुम्हाला. इफेक्टिव्ह लेंथ कुठली असते बघा ना, जर वाकवायला गेलं या पद्धतीने वाकेला, ठीक आहे. तर याचा अर्थ ही वाकलेली लेंथ आहे, याला बोलतो LE. आणि ओरिजिनल लेंथ काय आपल्याकडे? L आहे. ओके. तो याचा अर्थ L मोठा आहे. तुमच्या लक्षामध्ये काय बरं का की LE काय असतो? LE असतो L डिवाइड बाय √2 √2. ठीक आहे. तिसरी केस काय होती तुमच्याकडे? आठवा. तिसरी केस होती की दोघं फिक्स आहे. बोथ एंड व्हॉट? बोथ एंड फिक्स. तो बोथ एंड फिक्स आहे. बोथ एंड जेव्हा फिक्स असतात त्या केसमध्ये तुम्हाला इफेक्टिव्ह लेंथ कसं दिसायला भेटेल बघा, या अशा पद्धतीने तुटते ते, बरं का. तो थोडं जास्त झालं या पद्धतीने. मग हा झाला आपला आता काय? इफेक्टिव्ह लेंथ ही वाली आणि ही आपल्याकडे आता टोटल लेंथ. मग आता तुम्हाला जर काही इफेक्टिव्ह लेंथ काढायची असेल तर इफेक्टिव्ह लेंथ काय असते? L बाय 2. आणि लास्ट आहे आपल्याकडे आता काय आहे की एक एंड फिक्स आणि एक एंड काय? फ्री. तर या केसमध्ये इफेक्टिव्ह लेंथ काढतात 2 टाईम ऑफ L. 2 टाईम ऑफ. तो हे सांगितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये, थोडंसं एक रिव्हिजन देण्यासाठी मी तुम्हाला परत सांगून दिले. बरं. तो आता LE भेटला, पण के काय असतो? केला बोलतो रेडियस ऑफ गायरेशन. तो रेडियस ऑफ गायरेशन. आणि हा रेडियस ऑफ गायरेशन काढण्यासाठी आपल्याकडे काय एक्सप्रेशन आहे? आपण काढतो याला I मिनिमम डिवाइड बाय एरिया, I बाय ए. कसं काढतो याला आपण? I बाय ए. तो I बाय ए करून तुम्ही काय करून टाका? रेडियस ऑफ गायरेशन काढून टाका. तुम्हाला एरिया काढता येतो, तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचंही शिकवलेलं आहे. तो अशा पद्धतीने जर तुम्ही विषय केला तर तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. ओके. तो आपण आता याच्यावरचे एक्झाम्पल घेणार आहोत, तो बघूया. तो रँकाइनचं एक एक्झाम्पल आता आपण बघूया. एक्झाम्पल जो आहे सेम पॅटर्नमध्ये, जास्त करून रँकाइनचे एक्झाम्पल विचारत असताना हॉलो सेक्शन विचारतात. माझ्या शब्दावर लक्ष राहू द्या. काय बोललो मी? रँकाइनचं एक्झाम्पल विचारताना हॉलो कॉलम विचारतात, फिक्स आहे. चला बघा बरं का आता काय. तो आपल्याला जो आता रँकाइनचा क्वेश्चन विचारता आहे तो घेता आहे क्वेश्चन 6 मधला B वाला. हॉलो कॉलम 4 मीटर लॉंग. ओके. म्हणजे लांबी किती दिली आहे? 4 मीटर. आता याला MM मध्ये करायची की नाही हे डिपेंड करतं, पुढे वाचल्यावर कळेल. ठीक आहे. बघा तुम्हाला काय सांगितलं होती, जी हॉलो कॉलम लांबी आहे 4 मीटर, फिक्स ॲट बोथ एंड. दोघं एंडला काय येते? दोघं एंडला फिक्स आहे. तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे की जर तो दोघं एंडला फिक्स राहत असेल, इकडे या, जर दोघं एंडला फिक्स राहत असेल, कुठे गेली केस? तर त्या केसमध्ये LE कसा काढतात? L बाय 2. कसं काढतात? L बाय 2. याचा अर्थ असा आहे, L दिला आहे 4, तो इथं काढून घेतो मी आता
एल बराबर L/2 म्हणजे 4/2 म्हणजे 2 मीटर. ओके, म्हणजे 2 मीटर. इथपर्यंत आलो. पुढे जाऊ आपण आता. पुढे वाचल्यावर काय करते बघा. पुढे तर आपण बघायला गेलो ते हे झालं. कुठे गेला क्वेश्चन आपला 4 मीटर. बोथ एंड फिक्स झालं. एक्सटर्नल डायमीटर कॉलमचा दिलाय 350 mm. आला का MM? जर MM आला तर सगळ्यांचं आता काय करत जायचे MM. तर एक्सटर्नल डायमीटर दिलाय तुम्हाला 350 mm. 350 mm बघा. तो D इज इक्वल टू 350 mm. हा काय झाला आपला एक्सटर्नल डायमीटर आहे. की तुम्ही इथं खाली लिहा, क्रमाने चाललंय तर क्रमाने लिहा. D इज इक्वल टू 350 mm आहे. D कोणाला बोलतोय मी? एक्सटर्नल डायमीटर. पुढे वाचून घेऊ काय विषय. तो थिकनेस दिली बघा 25 mm असा विषय करतात ते. इंटरनल डायमीटर दिला असता तर छोटा डी झाला असता. पण जसं बी आता असा थिकनेस देतो तो आपल्याला जे आहे तो आता हे बघा हा काय हा एक्सटर्नल डायमीटर आहे. किती आहे? 350. तुम्हाला थिकनेस किती बोलला तो बघा ना. थिकनेस किती बोलतोय? थिकनेस 25 किती आहे? 25. म्हणजे इकडे 25 राहणार आहे, इकडे 25 राहणार आहे. असे देणार ते असं काहीतरी मध्ये गोल बनणार आहे बघा. असा गोल राहणार हा. याचा अर्थ ही 25ची थिकनेस, ही 25ची थिकनेस किती झाले? 50. मग 350 मधून जर का तुम्ही 50 मायनस केला तर मधला डायमीटर किती होऊन जाईल? 300. याचा अर्थ असा आहे छोटा डी इज इक्वल टू 300 mm. हे झालं MM मध्ये. चला या इफेक्टिव्ह लेनला पण MM मध्ये करूया. 2 × 10³ mm. ओके, वरचं लिहायचं असेल तर लिहून टाका. 4 × 10³ mm जरुरी असेल तर. या पद्धतीने डेटा आपला आलेला असून पुढे अजून वाचूया काय म्हणतायत. डिटरमाइन द रँकाइन क्रिपलिंग लोड. तो रँकाइनचा क्रिपलिंग लोड काढायचा आहे म्हणजे P रँकाइन काढायचा आहे. पुढे काय बरं का अजून काय काय दिलेलं आहे? क्रिपलिंग लोड काढायचा आहे. FC दिलाय 550. FCलाच बोलतात सिग्मा सी. तर इथे लिहिताना मी काय लिहिणार? FC इज इक्वल टू 550 न्यूटन पर MM स्क्वेअर. ओके, न्यूटन पर MM स्क्वेअरमध्ये लागतो. न्यूटन पर MM स्क्वेअरमध्ये आहे. यालाच मी सिग्मा सी बोलतो. तुमच्या भाषेमध्ये सिग्मा सी लिहू शकता. ओके, पुढे काय दिलं अजून? अल्फाची व्हॅल्यू दिली 1/1700. अल्फा इज इक्वल टू काय दिलाय? 1/1700. ओके, आता आपण फॉर्म्युला लिहूया आणि त्या फॉर्म्युलामध्ये ज्या गोष्टी लागतात त्या शोधूया. काय फॉर्म्युला आहे? PE बराबर PE बराबर सिग्मा CA डिवाइड बाय 1 प्लस अल्फा LE/K. डायरेक्ट लिहितो LE/K त्याचा वर्ग. लॅम्बडाचा स्क्वेअर असतो तो स्लेंडरनेस रेशो, पण LE/K लिहितात स्लेंडरनेस रेशोला. स्लेंडरनेस रेशोला LE/K लिहितात. मग आता मला सांगा तुमच्याकडे सिग्मा सी आहे तसा भेटला. एरिया काढता येईल मला. चला एरिया काढून घेतात. तो लिहित राहतो प्रमाणे. सिग्मा सी बराबर 550 न्यूटन पर MM स्क्वेअर. एरिया काय असणार आहे बघा. एरिया कशावरून काढणार? अरे हे काय डायमीटर दिले तर मला एक्सटर्नल डायमीटर बघा किती आहे? 350 आणि इंटरनल किती काढला आपण? 300. मग एरियाचा फॉर्म्युला काय असतो? हॉलो सर्कलचा π/4 कॅपिटल डीचा स्क्वेअर मायनस छोटा डीचा स्क्वेअर. ओके का? मग आता आपण तेच करून बघू काय काय बघा. π/4 कॅपिटल डी किती आहे? 350. तो 350चा स्क्वेअर मायनस छोटा किती आहे? 300चा स्क्वेअर. मग बघा याचं जर उत्तर काढलं आपण तर किती येईल एरिया? π/4 350चा स्क्वेअर मायनस 300चा स्क्वेअर. करा पटकन. किती उतरते बघा. किती आलं? ओके, तो π/4 350चा स्क्वेअर मायनस 300चा स्क्वेअर केल्यानंतर हे उत्तर येते म्हणजे किती? 25,525.44. 25,525.44 MM हा झाला एरिया. सिग्मा सी एरिया झाला. 1 बद्दल काही टेन्शन नाही आपल्याला, प्लस बद्दल बी काही टेन्शन नाही. अल्फा काय दिलाय त्यांनी? 1/1700. बघा ना वरती रँकाइनचा कॉन्स्टंट असतो. अल्फाला काय बोलतात? रँकाइन कॉन्स्टंट. तो 1/1700 आला. नंतर पुढे काय आता LE/K इफेक्टिव्ह लेंथ मी काढून ठेवली तुम्ही वरती. काय आहे ती? हे काय 2 × 10³ तुम्ही व्यवस्थित जातोय. 2 × 10³ MM मध्ये झाला आपण. आणि आता उरलेला कोण आहे? K. हा K कसा काढतात? हा K काढतात आता K बघा. K काढतात अंडररूटमध्ये I/A. सर्क्युलर आहे तो मिनिमम मॅक्सिमम दोघं सेमच राहून जातील बरं का. मग तुम्ही काय करणार आता बघा. आय कसा काढतात? तो पहिले आता इथं आय मिनिमम लागेल. परत मला आय मिनिमम काढून घेतो. आय मिनिमम कसा काढतील बाळांनो? π/64 कॅपिटल D⁴ मायनस छोटा D⁴. मग टाका
पाय बाय 64, ठीक आहे. कॅपिटल D⁴ म्हणजे 350चा स्क्वेअर मायनस सॉरी 4 हां 350/4 मायनस 300/4. मग आय मिनिमम येऊन जाईल ना तुमचा. एरिया तर काढून ठेवला आहे अगोदर. अंडररूटमध्ये करा, तुम्हाला के भेटून जाईल. हळूवार गोष्टी करायच्या असतात, तो विषय होतो. ENG करायचं आहे, ठीक आहे. तो हे आन्सर जे पण येणार त्याला ENG जर दाबला तुम्ही ENG, तर तुम्हाला या पद्धतीने उत्तर देता येतात. 339.00, ठीक आहे. तो 339.0097 इंटू 10⁶ mm⁴ हा झाला एरिया. आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया तो आय मिनिमम आला. आणि एरिया तुम्ही इथं काढलेला आहे बघा 52525.44. मग टाका. म्हणून के काय येईल बघा अंडररूटमध्ये 339.0097 इंटू 10⁶ हा झाला आय. कारण की के कसा काढतात I/A. आणि एरिया व्हॅल्यू किती आहे 25525.44. मी इथं लिहितो खाली 25525.44 हा झाला के. तुम्हाला MM मध्ये भेटून जाईल के किती बघा. आपण काढून बघूया किती येतो. हे बघा, हे आन्सर अगोदर आलेला आहे. तो अंडररूटमध्ये जायचं आहे, डब्बा बाय डब्बा टाकायचा आहे, वरती काय लिहायचं आपल्याला ते आन्सर लिहायचं आहे. वरती आन्सर लिहितो आणि खाली डिवाइड बाय मी काय करतो, खाली डिवाइड बाय काय आपल्याकडे 25525.44, ठीक आहे. या पद्धतीने ते 115.24 बरोबर आहे का. एकदा चेक करा 115.24 mm, ठीक आहे. तर या पद्धतीने आपला के आला. येऊन गेले सगळे. आत्ता जाऊन फॉर्म्युला वापरा परत तो फॉर्म्युला वापरा आणि व्हॅल्यू टाका. PE बराबर σCA डिवाइड बाय 1 प्लस अल्फा लॅम्बडाचा स्क्वेअर किंवा LE/K त्याचा स्क्वेअर टाका बरं का. आता PE काय न्यूटनमध्ये येईल. σC किती आला होता, σC ज्याला FC बोलते 550, तो 550 इंटू पुढे काय आपल्याकडे काय लागतं आहे बघा एरिया. तो एरिया किती आहे, एरिया आहे 25525, तो 25525.44. 1 प्लस अल्फा किती आहे 1/1700 इंटू LE किती आहे बघा. LE किती आहे, LE आहे 2 × 10⁻³ तो 2 × 10⁻³ डिवाइड बाय के किती आहे. के किती बाळांनो, के आहे 115.24, तो 115.24 बरोबर त्याचा स्क्वेअर. सांगा आता शांतते सोडवा. हा जो PE येईल हा येईल आपल्या न्यूटनमध्ये. हे करून दाखवतो मी. बघा कसं करायचं व्यवस्थित बघून घ्या. 550 तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही व्हिडिओ कापून बघू शकता. 55525.44 ओके. हे झालं डिवाइड बाय 1 प्लस अल्फा 1/1700 पुढे जाऊन काय करायचं आहे इंटू किती बघा. हे ब्रॅकेटमध्ये टाकू आपण, त्याचा स्क्वेअर आहे ना ब्रॅकेटचा, आतमध्ये जाऊन आपण टाकू. आता किती आहे 2 × 10⁻³ हां, तो 2 × 10⁻³ म्हणजे 2000 म्हणून देऊ. तो 2 × 10⁻³ तुम्ही करा, मी त्याला 2000 करून टाकतो. आणि खाली किती आहे 115.24. तुम्ही तुमच्या पद्धतीने कॅल्क्युलेट टाकायचं आहे, कापून टाकायचं व्हिडिओ. आता ज्याला जमत नाही त्यासाठी हे उत्तर किती येतं आहे, हे उत्तर येतं आहे 11.92 इंटू 10⁻6 न्यूटन आहे. पण याला डिवाइड बाय जर तुम्ही 3 केला म्हणजे डिवाइड बाय 10⁻³ केला, डिवाइड बाय 10⁻³ हजारने जर का डिवाइड करून टाकलं तर किलो न्यूटनमध्ये उत्तर येईल, जे की येतं आहे किती PE बरोबर 11,925.99 म्हणजे जवळजवळ 11,926 किलो न्यूटनमध्ये झाला तो. तर तुम्ही जर हजारने मल्टिप्लाय केलं तर न्यूटनचं कन्व्हर्जन किलो न्यूटनमध्ये होऊन जातं.